आज मी तुम्हाला खूप प्रॅक्टिकल 7 उपाय सांगणार आहे. त्यामुळे मुलांची मोबाईल बघण्याची सवय सोडवण्यात तुम्ही 100% यशस्वी होणार आहात. सुरुवातीला मोबाईल बंद नाही, तर बॅलन्स करा. अनेक पालक काय करतात? रागात येऊन सरळ मोबाईल काढून घेतात. पण त्याचा परिणाम काय होतो? मुलं चिडचिड करतात. लपून मोबाईल वापरायला लागतात. म्हणून मोबाईल बंद नाही, बॅलन्स करा. उदाहरणार्थ, दिवसाला अर्धा तास मोबाईल दिला जाईल. होमवर्क पूर्ण केल्यावरच मोबाईल दिला जाईल. मोबाईल वापरताना पालक किंवा मोठी व्यक्ती बाजूला असेल, त्यामुळे मुलांना शिस्त लागेल. तसेच त्यांचे मोबाईलचे व्यसन हळूहळू कमी करता येईल. मोबाईलला पर्याय द्या. जर तुम्ही मोबाईल काढून घेतला पण पर्याय दिला नाही, तर मग मूल काय करेल? पुन्हा मोबाईलकडेच जाईल. म्हणून लक्षात ठेवा, मोबाईल नाही तर काय याचा पर्याय त्यांना उपलब्ध करून द्या. जसे की मैदानी खेळ, क्रिकेट, सायकल, फुटबॉल हे खेळ खेळू द्या. चित्रकला, संगीत, छंद, बैठे खेळ यात मुलांसोबत तुम्ही पण सहभागी व्हा. मुलांना निसर्गाशी जोडून द्या. झाडं लावणं, बागकाम, पक्षी निरीक्षण, परिसर निरीक्षण यांची गोडी लावा. मुलांना अशा चांगल्या त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक उपक्रमात तुम्ही गुंतवले तर त्यांची मोबाईलची गरज आपोआप कमी होते. नो मोबाईल झोन तयार करा. घरात काही जागा आणि वेळ ठरवा जिथे मोबाईल पूर्णपणे बंद असेल. उदाहरणार्थ, जेवणाचा टेबल. जेवताना मोबाईल वापरायचा नाही. झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल वापरायचा नाही. यामुळे काय होतं? मुलांना घरच्यांशी संवाद साधण्याची सवय लागेल, झोप सुधारेल आणि मोबाईलची सवय देखील कमी होईल. पालकांनी स्वतः बदलायला सुरुवात करा. रियालिटी चेक. जर तुम्ही सतत व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्यूबवर असाल तर मुलं काय शिकणार? लक्षात घ्या, मुलं तुमचं बोलणं नाही तर तुमचं वागणं फॉलो करतात. म्हणून मुलांसमोर मोबाईल कमी वापरा. मुलांसोबत चांगला वेळ घालवा. बी द एक्झाम्पल, नॉट जस्ट द इन्स्ट्रक्टर. मुलांशी संवाद वाढवा. तुम्ही कधी शांतपणे बसून मुलांना विचारलं का, तू सारखा मोबाईल का वापरतोस? अनेक कारणे असू शकतात, जसे की कंटाळा, ताणतणाव, एकटेपणा वाटणे, मित्र नाहीत. लक्षात ठेवा, मुलं जेव्हा मोबाईलमध्ये अडकलेली असतात तेव्हा काहीतरी टाळत असतात किंवा काहीतरी शोधत असतात. त्यामुळे त्यांचं ऐका. त्यांना समजून घ्या. प्रेमाने, आपुलकीने जवळ घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. त्यांच्या समस्या समजून घ्या. त्या दूर करण्याचा प्रयत्न करा. तेव्हा खरी बदलाची सुरुवात होते. त्यामुळे मुले मोबाईलपासून दूर होण्यास मदत होईल. रिवॉर्ड सिस्टीम वापरा. शिक्षा दिली तर मुलं दूर जातात, पण रिवॉर्ड दिलं तर सवयी बदलतात. उदाहरणार्थ, 2 तास अभ्यास केला तर 10 मिनिट मोबाईल. यामुळे मुलं स्वतः कंट्रोल शिकतात. लक्षात ठेवा, शिस्त ही भीतीतून नाही तर प्रेरणेतून लावावी. स्मार्टफोनच्या स्मार्ट ॲपचा वापर करून स्मार्ट पालक बना. मोबाईलमध्ये अनेक टूल्स किंवा ॲप्स आहेत जे पालकांना मुलांच्या मोबाईल आणि डिजिटल वापरावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. मुलं दिवसभर मोबाईल वापरू नयेत म्हणून डेली टाइम लिमिट सेट करता येते. उदाहरणार्थ, अर्धा तास. काही ॲप्स किंवा गेम्स यासाठी वेळ मर्यादा ठरवता येते. मुलांना इंटरनेटवरील अयोग्य गोष्टी दिसू नयेत म्हणून मोबाईलमध्ये कंटेंट फिल्टर लावता येतो. मुलं कोणते ॲप्स वापरतात, किती वेळ वापरतात हे पालक पाहू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही 1 तासाची मर्यादा ठेवली तर त्या वेळेनंतर मोबाईल किंवा स्पेसिफिक ॲप आपोआप बंद होतो. यामुळे मुलांचा मोबाईल वापर नियंत्रित, सुरक्षित आणि मर्यादित राहतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमचं मूल दिवसाला किती वेळ मोबाईल वापरतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.